चंद्रहार पाटील हे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसशी वितुष्ट घेतलेलं होतं ते चंद्रहार पाटील आता ठाकरेंची साथ सोडणार आहेत आणि अनेक पत्रकार परिषदांमध्ये देखील चंद्रहार पाटील हे राऊतांच्या मागे आपल्याला दिसायचे। चंद्रहार पाटील आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवार देखील राहिलेले होते आणि काही दिवसांपूर्वी उदय सामंतांनी चंद्रहार पाटील यांची भेट घेतलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातले नेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सोमवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील ठाण्यात पक्षप्रवेश करणार आहेत। आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय। तो आमचा केसरी काय त्याचं नाव सांगलीचा तो आता सोमवारी प्रवेश करतोय, म्हणून चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय। थांबवा, हिंमत असेल तर। तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही, दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या। लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेसशी वितुष्ट घेतलं होतं। लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक होते। काँग्रेस नेत्यांनीही विशाल पाटलांसाठी दिल्लीपर्यंत जोर लावला होता, पण चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेसशी वितुष्ट घेतलं। चंद्रहार पाटील सांगली लोकसभेत महाविकास आघाडीकडून लढले, पण त्यांचे डिपॉझिटही जप्त झालं। लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रहार पाटील संजय राऊतांसोबत सावलीसारखे वावरायचे। अनेक पत्रकार परिषदांमध्ये ते संजय राऊतांच्या सोबत असायचे। त्यात चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी उदय सामंत आणि चंद्रहार पाटील यांच्या भेटीत याचे संकेत मिळाले होते।